वन ऑफ द बेस्ट ऑब्झर्वेटरी टेक बघायला. अशी काळी पिशवी घालावी लागते पायामध्ये आणि मगच एंट्री आहे. पूर्ण न्यूयॉर्क आणि वर्ल्ड फेमस एम्पायर स्टेट. कसं वाटतंय? हा, फुल 360 डिग्री. हो लल्ला, पूर्ण फुगेच फुगे आहे तिकडे. कोणती मजा जाते. असं वाटतं की ढगात आलो आहे. चेहरा बघ आपला कुठे आहे. एवढा बर्फ पडतोय, आपली आहे पूर्ण. बर्फात जायचंय आईस्क्रीम खायला. फटके देईन आईला, पाठवीन हा फोटो. काय घेतलंय हे? मशाल. 25,000 स्टेप्स चाललो आहोत आम्ही. ब्रुकलिन ब्रिज वरून आता आम्ही घरी आलोय, म्हणजे हॉटेलवर. आणि आता हे थोडं फ्रेश होऊ आणि नंतर 4:30ला निघू समिट साठी. 1 hour later. आणि आता आपण एक्झॅक्टली व्हँडरबिल्टच्या खाली उभे आहोत, समिटच्या खाली. आणि आता चाललो आहोत वरती वन ऑफ द बेस्ट ऑब्झर्वेटरी टेक बघायला. लाईन बघा. आम्हाला असे समिटचे बँड मिळाले दोघांना. आता इथे हे फर्स्ट आहे, काहीतरी सेलिब्रेशन लिहिलंय. तर एक असं मूवी थिएटर सारखं बनवलंय. तर आता आम्ही तिकडे जाऊ पहिल्यांदा. आलो आहे आतमध्ये आणि इकडे अशी काळी पिशवी घालावी लागते पायामध्ये आणि मगच एंट्री आहे. त्यामुळे आतमध्ये घाण जाणार नाही. इकडून आत आलो आणि आता इकडे फोटो काढायचे आहेत. आता माझा रेटिनच काय होणार आहे. मूव क्लोजर. जा अजून क्लोज. कम्प्लीट सक्सेसफुल. काय हे आत असंच आहे. ही लोक उभी आहेत. घाबरू नकोस, मी आहे. आली आहे आमची एलिव्हेटर. ए बापरे, हे काय फ्लॅशच आहे. चालू आहे. काय आहे. आपणच आहोत ते. ये इथे बघ, कम हिअर. हे एम्पायर स्टेट. मी आलो आहोत टॉपवर आणि बघा पूर्ण न्यूयॉर्क आणि वर्ल्ड फेमस एम्पायर स्टेट. कलर बघत असाल तर हा US चा झेंडा आहे. आणि कसं वाटतंय? हा, तुला थोडासा संध्याकाळ हवी होती. आणि लाईट आता पूर्ण काळोख पण होईल. येस, जबरदस्त जबरदस्त. सर्वात उंच बिल्डिंग मध्ये आपण. आहे बघा. आणि खाली जातो. हा बघा खाली. आणि वरती पण तसंच आहे. आणि हा पूर्ण व्ह्यू आहे न्यूयॉर्कचा. जर बघत असाल टॉप वरून, जबरदस्त पूर्ण 360 डिग्री व्ह्यू आहे. मी फिरवून दाखवतो. फुल 360 डिग्री. एकदम छान, मन शांत. पूर्ण खाली बघा केवढं आहे. गाड्या बघा केवढ्याशा वाटतात. कडक कडक. समोर एम्पायर स्टेट आहे. तिथे मला वाटतं आता काहीतरी लाइटिंग चेंज झाली आहे. मस्तच व्ह्यू आहे. रात्री झोपेत पण असे लाईटच येतील वाटतं डोळ्यात. 360 व्ह्यू न्यूयॉर्क सिटीचा. ही रॉकर फेलरची स्केटिंग दिसते. ही व्हाईट रिंग आहे ती स्केटिंग आहे. हे बघा माझ्या मागे काय आहे वरती. खूप मस्त व्ह्यू आहे न्यूयॉर्क सिटीचा. आणि आता आम्हाला ट्रक पण खाली येताना दिसत आहेत. आज स्नो होणार आहे आणखी 1 तासाने. तर आता आम्ही यांचं दुसरं अट्रॅक्शन आहे. तिकडे असे बलून्स आहेत ॲक्च्युली, ते बघायला जाऊया. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या ठिकाणी. त्याला रिफ्लेक्ट असं बोलतात. एक आर्टवर्क आहे. सो डू नॉट टच. इकडे यांनी 3D मॉडेल बनवलं आहे व्हँडरबिल्टचा. खूप मस्त बनवलं आहे. ही अशी बिल्डिंग आहे जिची आम्ही आता या टॉपवर आहोत. तिसरं रिफ्लेक्ट आहे अट्रॅक्शन विच इज ॲफिनिटी एअर. बघा काय आहे इकडे. हो लल्ला, पूर्ण फुगेच फुगे आहे तिकडे. बघ तिला बघा काय करते. काय आहे
खेळते बोलून बघा. हो फुल बलून सगळे जस्ट खेळा. कोणती मजा जाते. भारी वाटतंय. खेळते झाले आधी. बघा मजा चालली यायची मजा. A few moments later. रेस्टरूम साठी आलेलो आणि इथे रेस्टरूम आहे आणि इथे व्ह्यू बघा टॉप क्लास व्ह्यू. आता आम्ही चाललो आहोत OB2 ऑब्झर्वेटरी 2 वर. नेक्स्ट अट्रॅक्शन लिव्हिटेशन. आयडिया अशी आहे याची, तुम्हाला तिकडे उभं राहायचंय. हे बघा डायरेक्ट खाली दिसणार आहे. फुल खाली दिसणार डायरेक्ट. हे होतं ते रॉक. हे बघा इथून खाली कसं दिसतं. आता आम्ही चाललो आहे युनिटी एअर मध्ये. आणि असं वाटतं की ढगात आलो आहे. वेगळे चेहरे येत आहेत. नाही ना ओळखूच शकत नाही चेहरे आहेत. चेहरा बघ आपला. जे खाली आपले चेहरे काढलेत ना ते आहेत मला वाटतं. कुठे आहे कुठे ही तू आहे. ओ हा भक्ती आली. तू माझ्या पहिले एंटर केलास ना. नाही इथे तू माझ्या पहिले एंटर झालास. हो तू गेलास ना. क्लाउड मध्ये आपले फोटो येत आहेत. हे बघ चल मस्त एक्सपिरियन्स आहे. इकडे सगळे अट्रॅक्शन फिरून झाले. इकडे असं कॅफेटेरिया बनवलंय मस्तपैकी. आम्ही आता कॉफी ऑर्डर केली आहे कॅपेचिनो. पिऊ टेरेस वर जाऊन. आतापर्यंत हे सगळे बारटेंडर मस्त मस्त कॉकटेल्स बनवत आहेत. परफेक्ट बनवले. आणि मी आपला कॉफी घेतली आहे. समिट झालाय आमचा समिट बघून. आणि आता आम्ही चाललो आहे पेट पूजा. 4:30ला. हा किती स्टेप झाल्या जसं ठरवलं होतं आता आमच्या. नो डाऊट 17,154 स्टेप्स. 11 किलोमीटर चाललोय आणि अजून घरी पोहोचायचंय आम्हाला. पण दमलो आज लिटरली दमलो. आता जेवायचं आणि झालंय. थँक्यू धन्यवाद पण लिहिलंय. मी धन्यवादच शोधत होतो. ते इम्पॉर्टंट आहे. धन्यवाद धन्यवाद. गारा पडायला सुरू झाल्यात. गारा लिटरली बघा. हा बर्फ नाही हा गारा पडतायत खटखट खटखट. आणि टाइम्स स्क्वेअर पुन्हा एकदा. आम्ही जेव्हा पण जातो त्या टाइम्स स्क्वेअरच्या समोरूनच जातो. या लाईट्सचा अनुभव घेतो. A few inches later. पहिली डिश आहे शेख कबाब. मेन कोर्स मध्ये ब्रेड बास्केट विथ चिकन आणि लॅम्ब. कसं वाटलं तुला जेवण? मस्त मला आवडलं. काय सगळ्यात जास्त आवडलं? मला सगळ्यात जास्त हे म्हणजे काय संपलं आता काय नाही इकडे. ऍक्च्युली जेवून झालंय पण भूक एवढी लागली होती की मी व्हिडिओ घेतला नाही. पण आम्ही आलेलो होतो इकडे 55th स्ट्रीटला. बर्फ बघा त्याच्या आधी. काय आहे मॉन्ट्रियलला बर्फ सोडून आलो आणि इकडे फुल बर्फ आहे. आम्ही इथे आलो होतो मोगलाई चिकन मध्ये. मोगलाई चिकन खाल्लं. हसते चेहरे का मतलब. चांगलं होतं रेस्टॉरंट. आणि आता या बर्फात जायचंय. शूज आमचे आहेत नॉर्मल. बर्फात जायचंय आईस्क्रीम खायला. फटके देईन आईला पाठवीन हा फोटो. हा चल इकडे ना. एवढा बर्फ पडतोय पूर्ण. कापली आहे पूर्ण. न्यूयॉर्कने पण. मला मॉन्ट्रियल मध्ये थंडी द्यायला लागली कधी जेवढी मला इकडे खूप थंडी वाजते इथे भरपूर. आणि आता आम्ही चाललो. हे आमचं हॉटेल आहे बाय द वे शेरेटन. आणि या बसच्या मागे जे बेंची दिसते ना त्या आईस्क्रीम पार्लर मध्ये आम्ही जाणार आहे. तसं आपलं अप्सर आहे ना मुंबईचं तसं. आलो आहे आईस्क्रीम शॉप मध्ये. हे वेगवेगळे चॉकलेट्स आहेत इकडे. फुल क्रिएटिव्हिटी आहे. लो शुगर काय. हा हे बघ हे ना हे पण छान आहे. तू बघ आईस्क्रीम. हे वेगवेगळे फ्लेवर आहेत. मँगो तिरामिसू मस्त सेटअप. आम्ही घेतलाय तिरामिसू आणि काहीतरी चॉकलेट. पद्धत वेगळीच आहे त्यांची करायची. 2 लेअरच घेतल्यात डायरेक्ट. पद्धतच भारी आहे.
तू घे. काय घेतलंय हे आहे मशाल, आईस्क्रीमची मशाल. एक लेअर तिरामिसू आणि एक हेझलनट चॉकलेट. बाहेर पडतोय बर्फ. मस्त आहे. आणि आम्ही आलो आहोत पुन्हा घरी. मरमरून पायाचे काय बोलतात त्याला, बर्फ झाला सुरू, झालं. थंड झालं, पण आम्ही 25,000 दिला, स्टेप्स बंद झाले. चाललो आहोत आम्ही. पण आम्ही जे ठरवलेलं आज ते सगळं केलंय. म्हणजे सकाळपासून जे तुम्ही बघितलंच असाल सगळं, राईट फ्रॉम समिट, आणि आता शेवटी मोगलाई इंडियन क्युझिन मध्ये आम्ही खाल्लं. पण आता खूप जमलो. आता मस्तपैकी आईस्क्रीम पण खाल्ली. प्लॅन नव्हती पण इच्छा होती आपली खाण्याची असं. तर मग आता हा व्लॉग मी इकडेच थांबवतो. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. उद्या काय प्लॅन आहे आणि काय करणार आहे ते मी तुम्हाला उद्याचा व्लॉग सुरू केल्यावरच सांगेन. ते पण बर्फावर डिपेंड करतं. ते पण आज रात्रभर बर्फ पडणार तर त्याच्यावर डिपेंड करतं. पण त्यासाठी नेक्स्ट व्लॉग बघा. चला, काळजी घ्या, भेटूया. बाय.